बाळा चालवी सकळा नामा म्हणे। कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला। होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे। याही वर्षी सर्वांचं श्रद्धास्थान माऊली आणि त्यांच्या 24व्या पुण्यस्मरणार्थ हा द्विशताब्दी महोत्सव, द्वितपपूर्ती महोत्सव। मी या संपूर्ण पुण्यतिथीच्या कार्यक्रमामुळे याचा साक्षीदार आहे। अमावस्येचं कीर्तन माऊलीनी माझं ऐकलं 24 वर्षापूर्वी। अमावस्या, दर अमावस्याला। तब्येत चांगली नव्हती, येऊ नका म्हटलं, डॉक्टर साहेब साक्षीदार आहे, येत नाही म्हणले। विठोबा रखमाई सुरू झाल्यावर 2 माणसाला आणून मागितलं, माझ्या गळ्यात हार घातला। ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं कीर्तन। तिथून दुसऱ्या दिवशी हैदराबादला न्यावं लागलं। तिथून 15 दिवसांनी देह ठेवला, ती वटसावित्री पौर्णिमा। त्या पुण्यतिथीपासून आजपर्यंत मी 24 वर्षाचा साक्षीदार आहे। माझं पुण्यस्मरणार्थ कीर्तन असतं सालाबाद प्रमाणे। याही वर्षी पूजनीय भाऊ आणि पूजनीय तात्या, तसं श्रीधर नाना गेले तेही स्मरण करून द्यायचे। पूजनीय नारायणजी महाराज आणि पूजनीय महादेवजी महाराज या दोन्ही महात्म्यांनी मला दिलेलं हे निमंत्रण, केलेली आज्ञा म्हणा, अधूनमधून सर्व संयोजक मंडळांनी करून दिलेलं स्मरण। या निमित्तानं याही वर्षी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचं श्रद्धास्थान सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पूजनीय संदीपानजी महाराज शिंदे, रात्री त्यांची सेवा झाली, आजही उपस्थित आहे। सगळी महाराज मंडळी आहे। मृदंगाचार्य राम महाराज, इकडचे मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य टाळकरी महाराज, इकडचे गायनाचार्य टाळकरी महाराज, व्यासपीठावरील सर्व महात्मे मंडळी। नाईकनोरकर, तुम्हाला नमस्कार। आता काहींचा नामोल्लेख केला तर काहींचा नक्की राहून जाणार आहे, याची मला शाश्वती आहे। पण आमच्या संप्रदायामध्ये एक सूट आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम। 2 संतांची नावं घेतली की मधली सगळी त्याच्या हिशोबात धरायची। तसं संदीपान पाटलाचं नाव घेतलं म्हणजे सर्व महाराजांनी समजायचं आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत आलो। विठ्ठल कारण हा त्यांना नमस्कार असून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था त्या अध्यक्षाला वंदन आहे। म्हणून एकदा सर्वांना मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी,
पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. माय बहिणी, वडीलधारी मंडळी, मान्यवर मंडळी, विविध क्षेत्रातून आलेले सर्व मोठे मोठे लोक, जाणते पारमार्थिक श्रोते, प्रचंड गर्दी, नुसती गर्दी नाही, आहे तेवढे दर्दी, आणि म्हणून शिस्त आणि शांतता. पुण्यतिथी, पुण्यस्मरण कोणाचंही केल्या जात नाही. पुण्याचा संचय करणाऱ्याला पुण्यात्मा म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याचं नाव पुण्यतिथी आहे. पुण्याचा संचय करणाऱ्या पुण्यात्म्याची तिकडे सूचना देत जा, कारण हे काय होते, त्यांना वाटते जागा पुढे मोकळी आहे. त्यांचा दोष नाही, पण मोकळी का आहे ते बॉक्सच्या पुढे बसल्यावर आवाज अडतो सगळ्या, म्हणून मोकळी ठेवली. पुन्हा दुसऱ्या कीर्तनात तुम्हाला पुढे बसवेल एवढ्या वेळेला. विठ्ठल विठ्ठल महाराज आमच्या घरी जेवत असताना आम्हाला पुढं का येऊ देत नाही असे काही म्हणतील. फक्त आजच्या दिवस आणि काय पुण्यतिथी. पुण्याचा संचय करणाऱ्याला पुण्यात्मा म्हणतात. तो पुण्यात्मा ज्या तिथीला ध्येय ठेवतो ती पुण्यतिथी. मग पुण्य म्हणजे काय? पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. परोपकाराला पुण्य म्हटलेलं आहे. आणि जीवनभर ज्याने परोपकाराचं कार्य केलं ती माऊली आहे. पुण्यतिथी, पुण्य स्मरण साधूच होत असते. आणि साधूची व्याख्या म्हणजे चाकरवाडीकर माऊली. साधूची व्याख्या काय आहे? साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, तया समाजाचे दासी, तया समाजाचे दासी, तया समाजाचे दासी, तया दया क्षमाजाची दासी, ही साधूची व्याख्या आहे. पुन्हा जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. माऊली शब्द माऊलींना शोभतो. कारण माय कोणाला म्हणतात पाटील? करत्या मुलावर प्रेम करते बापू, नवल नाही. सगळे टाकून देतात घरात, त्यालाही जीव लावते, त्याला म्हणतात माय. घरात जर 2-4 भाऊ असेल तर धाकटं जास्त शिकलेलं, नोकरी न लागलेलं आणि लग्न उरकलेलं फजितीला, आणि मग बाकीचे भाऊ रागावतात आईवर. त्याचे गडी आहो का आम्ही? ते नुसतं शर्टिंग करून गॉगल लावून तालुक्यात फिरतंय. खबरदार त्याला जेवायला दिलं तर. माय एकांतात बसून रडते. 2 दिवसांनी म्हातार, तुझ्या नादानं बिघडलं पोर, त्याला जर खायला दिलं तर दांडकच आहे माझ्याकडे.
आता काय करावं मायनं? 2 दिवसांनी माय त्या मुलाची समजूत काढते धाकट्याची. बाळू काय? आता यातून बाळू काढला तुम्हाला. अरे तुझे भाऊ रागावतात, तुझा बाप रागावतो, तू काही काम करत नाही, नुसता फिरतो. काय करू मी? कशाला लग्न केलं माझं? नोकरी लागली नाही तर घाई केली लग्नाची, आता काम होत नाही, मग रोगर पिऊ काय एंड्रीन? आणि मग माय मोळी रडते. बाळा हा शब्द पुन्हा वापरू नको. अरे मी माय आहे चौघाची, मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते, तुमच्या खांद्यावर जायची इच्छा आहे माझी, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही. मग काय करू मी? एकच कर बाळा, जोपर्यंत तुझे भाऊ आणि वडील घरी असतात कुठेही निघून जात जा. आणि वडील न भाऊ कामाला गेले मग दुपारी मागच्या दरवाजातून येत जा माझ्या राजा, जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. सर्व टाकून देतात त्यालाही जीव लावते ती माय. माऊलीला माय का म्हटलं? ज्ञानाबाई माझी अनाथाची. दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है, हे सूत्र आहे. सगळ्यांनी हाकलून द्यावं त्याला संतांनी स्वीकारावं. सर्वांना माहिती आहे सीताराम मातंग समाजाचा, मी दरवर्षी सांगतो, तो असेल कुठेतरी बसला असेल. माऊलीनं सकाळी गाडी काढावी, सीतारामच्या झोपड्या पुढे उभी कर, हात जोडावे. चला ना सीताराम बुवा. ज्यांच्या पुढे 2 किलोमीटर दर्शनाला बारी, ती माऊली सीतारामच्या झोपड्यात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू वळखा, तोची साधू वळखा. साधूची व्याख्या आहे आणि त्या साधूची ही पुण्यतिथी आहे. वर्षे 24 झाले, अजूनही बसलेल्या समाजाचा विश्वास नाही की माऊली आमच्यातून गेले. प्रत्येकाला वाटतं माऊली आमच्यातच आहे. त्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आहे. सांगता, समारोप, समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला हे जाहीर करावं लागत नाही. काला हा सप्ताहाचा पूर्णविराम आहे. असांप्रदायिक मंडळी ज्याचा आमच्या देवाधर्माशी काही देणं घेणं नाही ते याच्यावर डोके चालवतात. काय विशेष आहे? किती दिवस झाले बुवा लोक लावून बसले 2 रुपयाचा दही, 1.5 रुपयाच्या लाह्या, त्याच्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? अरे त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे बाबा, त्याला महत्व नाही. काय खातो यापेक्षा, तुम्ही पहा आता व्यवहारामध्ये माणसं फार हुशार आहे. विषय काय यापेक्षा वक्ता कोण. नाहीतर दारूबंदीवर भाषण चांगलं करता येतं दारू पिऊन. संताची प्रमाण घेऊन टाळ्या वाजवतात लोक खालून. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाय छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धको खाय छे, कहे दास करगरी अखिर नरक मोजाय छे. ही भाषा कळली ना मारवाडी? तेच म्हणतात. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियात. टाळांचा कडकडाट बापू लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. काय बोलतो यापेक्षा कोण बोलतो, विषय काय यापेक्षा वक्ता कोण
तसं खातो काय यापेक्षा देतो कोण? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ। भानुदास गीती गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ। प्रसाद देणारे भगवंत आहे। प्रसाद शब्दाचा अर्थ साखर फुटाणे पेढे एवढा संकुचित नाही। प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे। प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजायते, उलट विषादे सर्व सुखानां। संपत्ती आणि विपत्ती हे सुखदुःखाला कारणीभूत नाही। आणि जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? याचं कारण त्याचं मन विषण्ण आहे। जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे, आणि जिथे मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे। मन करा रे प्रसन्न, आणि प्रसन्नतेसाठी विचाराची गरज आहे। त्या परिस्थितीत तुम्हाला समाधान मिळू शकते, फक्त विचार प्रापंचिकाने करायचा, विचार पारमार्थिकाने करायचा। पारमार्थिकाने विचार करताना उंचावली स्थिती ज्याची त्याचा करायचा तर समाधान, प्रापंचिकाने विचार करताना खालावली स्थिती त्याची त्याचा। मी 5 मिनिट देवाचं नाव घेतो तर मला एवढं समाधान आहे। आमचे पाटील अर्धा तास चिंतन करतात तर त्यांना केवढं समाधान। असा उलट विचार पारमार्थिकाने करायचा, प्रापंचिकाने खालावलेली स्थिती। ज्याचं झोपडं आहे त्याने बिल्डिंगवाल्याचा विचार केला की दुःख आहे। बिल्डिंगवाल्याचा विचार करायचा नाही प्रापंचिकाने, फुटपाथवर झोपलेल्याचा। आणि मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानायचे, विठ्ठला हे रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला पावसात भिजत पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं तर मला राहायला का होईना मोडकं घर दिलं। असा विचार तिथे समाधान। विचारावा विजय समाधान। आणि तो विचार संताच्या जवळ असतो। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणेची की। विचार संतांच्या जवळ आहे, आणि विचारातून प्रसन्नता नाही, आणि प्रसन्नता म्हणजे प्रसाद आहे। म्हणून प्रसाद दोघांनीच दिला, एकतर भगवंतानी अथवा संतांनी। एक चिताळी झाली चंद्रभागे वाढवणी, एक चिताळी झाली चंद्रभागे वाढवणी, एक चिताळी झाली चंद्रभागे वाढवणी, एक चिताळी झाली चंद्रभागे वाढवणी। माझा राजा गोपाळा सिलाया वाढी, राजा गोपाळा सिलाया वाढी,
फळ असेल ह्या वाटी. प्रसाद दिलाय तो भगवंतानी अथवा प्रसाद दिला तो संतांनी. म्हणून आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. लाजे त्यासी वाटा नाही. म्हणून आयुष्याचं आयुष्य पिठलं न भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एकदा या चाकरवाडीला आणि काय करा, देवाच्या प्रसादे आनंद आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सैराट सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती तसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरी. बाकीच्या दिवशी पण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे. ते इथे निर्देश केला ते म्हणजे जे गोकुळात घडलं. 11 वर्षे 52 दिवस भगवान गोकुळामध्ये आहे. एकंदर 125 वर्षे पृथ्वी तलावर आहे बरं का काजळे महाराज. त्यात 3 टप्पे झाले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळ, 18 वर्षे 7 महिने मथुरा आणि 95 वर्षे द्वारका, असे 125 वर्षे पृथ्वी तलावर देव होते. अर्जुनाच्या रथावर सारथी झाले बापू तेव्हा 90चं वय आहे देवाचं. 90चं या एका ट्रॅक्टरवरचं उतरलं चिबड्यावर बसलं. युद्धातली ड्रायव्हिंग आहे 90च्या वयात. बरं त्याही पार्टीला दोघं वयोवृद्ध आहे, एक भीष्म आणि एक द्रोणाच्या. भीष्माचं वय लढाईत 180 आहे, द्रोणाचार्याचं 140 आहे. पण हे 2 म्हातारे अख्ख्या सैन्याला आवडत. 95 वर्षे द्वारकेला तरी अभंगात प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेला तरी अभंग नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षन 52 दिवस गोकुळात तेवढ्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. सगळे 12च्या आत करायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. याचं कारण आहे, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं सगळ्यांच्या पाठातले शब्द आहे. अरे पण नुसतं गोकुळ सोडलं नाही, मग काय सोडलं? यमुना सोडली, वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, गोपाळ सोडले. ज्या बापानं लालन पालन केलं तो नंद बाबा सोडला. ज्या मायनं बोटाला धरून चालणं शिकवलं ती यशोदा सोडली. शेवटी खांद्यावरचं घोंगडं सोडलं, हातातली काठी सोडली, मस्तकाची पट्टी सोडली, मोराचा पीस सोडला आणि कमरेची बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप रडला. हे गोकुळातलं चरित्र. इथं सगळं एवढं सोडलं, एवढं सोडलं आणि अजूनही रडतो देव, अजूनही रडतो. तुम्हाला माहित आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, थोडं स्पर्श करतो मी. बाबांना सगळे माहिती आहे. त्यांचं दरवर्षी खंजेरीवरचं भजन बाबांनी ऐकलं असेल, हनुमान मैदान पंढरपूर एकादशीला, आणि प्रचंड गर्दी असायची. नारायण महाराज तुकडोजी महाराजांच्या भजनाला आधीच गर्दी असायची. शेवटचं भजन, त्यांना कॅन्सर झाला होता राष्ट्रसंतांना.
2 माणसांनी धरून आणलं. सगळ्यांना वाटत होतं भजन होत नाही, प्रचंड गर्दी होती. 2 माणसांनी धरून आणलं. कॅन्सर झालेला. इथे साधू संताला सोडलं नाही प्रारब्धाने. लक्षात ठेवा. काही माणसं म्हणतात मग भजन करून काय फायदा. अरे रामकृष्ण परमहंस सुद्धा त्यांनाही कॅन्सर होता बाबा. देहाचा आणि प्रारब्धाचा संबंध आहे. आणि मग भजनाचा फायदा काय. भजनानं जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतं. भजनाचा फायदा एकच आहे, ते दुःख पेलण्याची ताकद येते. हा भजनाचा फायदा. नहीं तो कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे हैं. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही. तसं भजन केल्यावर प्रारब्ध भोगावं लागत नाही. फायदा काय, ते दुःख पेलण्याची ताकद. हा भजनाचा फायदा आहे. पाणी मागितलं, 10 दासी पळत यायच्या द्रौपदीच्या पुढे, पण तिनं डोक्यावर माठ घेऊन तळ्याहून पाणी झोपड्यात आणलं. 12 वर्ष तरी आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली नाही. का, हा भजनाचा. अखंड देवासी पाहते पांडव. इथून वाढलं. राष्ट्रसंताला आणलं. भजन होणार नाही सर्व म्हटलं. खंजेरी पुढे आणून ठेवली. राष्ट्रसंतांनी सर्वांना नमस्कार केला. नमस्कार केला. त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात, राष्ट्राकरताच भजन केलं. नाही तर तेव्हाचा काळ कसा अनुकूल होता का बापू. अरे किती वेळा अटक झाली. गोऱ्या लोकांचा जमाना, किती वेळा अटक झाली. आणि हे गोरे शिपाई उभे राहायचे आणि यांचं भजन त्या बंदोबस्तात. तरी ते म्हणायचे, अंग्रेजो भारत को कमजोर मत समझना. ये मत समझो कि हमारे पास एटम बम है और मिलिट्री है. हमारे पास भी है. अगर दिखाई नहीं देती होगी तो मैं बताता हूं. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. ते तापून उठायचे खालचे जवान. राष्ट्रसंत का म्हणतात याकरता 2 मिनिट घेतो. हे दगड आहे ना, दगड, याचे आम्ही एटम बॉम्ब करू. आणि हे माझे भक्त आहे ना, हे मिलिट्री. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. चेत रहा है भारत सारा, आग जाना मुश्किल है. हे लक्षात घ्या. राष्ट्रसंत त्यावेळेला गोऱ्या लोकांच्या समोर, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानो, उठो तिरंगा, अब बहलाना मुश्किल है. आणि मग अटक व्हायची त्यांना. म्हणून राष्ट्राकरता भजन केलं, म्हणून राष्ट्रसंत. आणि त्यांनी जेव्हा खंजेरीवर नमस्कार, शेवटचं भजन पंढरपूरचं, 1 तास भजन केलं. 1 तास. आणि खंजेरी ठेवली बाबा. आणि खंजेरीवर डोकं ठेवून राष्ट्रसंत रडले. मी बासरीसाठी भगवान रडले, इथून वाढलं प्रकरण. राष्ट्रसंत रडले. त्यांची वराडची भाषा. खंजेरीला नमस्कार केला. मायबाई, त्यांची भाषा खंजेरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललं तुला जन्मभर. आता तुकडोजीला क्षमा कर. ते खंजेरी ठेवताना राष्ट्रसंत ढसा ढसा रडले. तसं सगळे सोडलं, पण बासरी ठेवताना जगाचा बाप रडला. अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. विठ्ठल मुरली नोहे केवळ बाण, तेने हरला माझा प्राण, संसार केला दाना दे. एवढं सोडलं. पुन्हा बासरी वाजवली नाही. अर्जुनाच्या रथावर शंख वाजवला, बासरी नाही. म्हणून एवढं चरित्र गोकुळात घडलं. हे एवढं सोडलं. हे जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या चरित्राचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. देव
वयाचा विचार नाही, आम्ही 22चे होऊन जातो मग. तुम्ही चांगलेच आहे, अजिबात तसं नाही. ते एका म्हणता भलेन तसं नाही आहे. हे सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य आमच्या संप्रदायातले हिरे आहे. एकदा टाळ्या वाजवा. हे सौंदर्य आहे आमच्या संप्रदायाचं, आणि असे महात्मे हे संप्रदायाचं वैभव आहे. हा आलं लक्षात. चरित्र ते उच्चारा असं होतं. इथं कीर्तन म्हणजे आपलं मोकळे बोलायचं आम्हाला माऊलीच्या दरबारात. का बालक बोबडा बोली वाकुडा आणि ते चोज करुणी माऊली. पुन्हा नाही पण इथं विठ्ठल जब बालक कहू तो तरी बाता. लेकरू जेवढं जेवढं बोबडं बोलल तेवढा तेवढा आनंद माय बापाला होतो. तरी पण चाकोरी सोडून नाही बोलायचं. बोबडं बोला पण चाकोरीतच. चरित्र ते उच्चारावे गिरिगुरुदेया केले देवे गोकुळी. सर्वांना माहिती आहे भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला, प्रागट्य गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान. आता उठला सुटला व्याख्याता. तुम्ही पहा रात्री 12 वाजता कृष्णजीचा जन्म आहे. सेंट्रल जेलमध्ये काजळी महाराज कडेकोट बंदोबस्त आहे. अंधारी रात्र आहे. प्रेम आवरलं नाही बापानं. कडकडून मिठी मारली. रडायला सुरुवात केली आईनं देवकीनं. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. पतिदेव त्या गेटच्या पुढचा मोठा दगड पहा. माझ्या भावानं कंसानं माझे 6 लेकरं तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा आणि नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले. आपण तडपडत होतो. एवढं तरी वाचवा. लपवा लपवा जगजेठी. हे मायचं प्रेम. पण बापाचं कुठं कमी आहे. पाटील महाराज आता उठला सुटला व्याख्याता आई आई आई. ठीक आहे आई कौतुकाचा विषय, याबद्दल आमचं दुमत नाही. आपण बापानं काय घोडं मारलं. बापाचं प्रेम कुठं कमी आहे. मायपेक्षा काकांवर जास्त प्रेम बापाचं आहे. माझ्या बोलण्याचा या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. आपले आपले डोळे बंद करून आपला बाप आठवा, मग कळेल बापाचं प्रेम. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एरवी पुरुष रडू द्या, माणसं नावं ठेवतात बांगड्याभर. मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग, 25 वर्षाची ताई जेव्हा पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. कलेजा का टुकड़ा पिता को छोड़ जाता है. बसा तिथे बॉक्स असल्यामुळे बसा. हां बसा तिथे, काय अडचण नाही बसा. कलेजा का टुकड़ा पिता को छोड़ जाता है तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. किरकोळ संकट असेल पाटील, मायची आठवण येते. चालता चालता काटा पायात भरला नारायण महाराज, आई ग. पण हायवे क्रॉस करताना बापू लक्ष नाही, ट्रक याच्याजवळ थांबला, दोन्ही हात वर करून, बाप रे. इथं नाही आई, इथं बापच. आईचं प्रेम त्याच्यापेक्षा काकांवर जास्त प्रेम बापाचं आहे. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा गडबडा लोळणारी माय दवाखान्यात समाज पाहतो, पण त्याच वेळेला दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत एरझारा घालणारा बाप दिसत नाही. एवढं लक्षात ठेवा. बापाचं कुठं प्रेम कमी आहे. फक्त मायचं समाज पाहतो आणि बापाचं लपून आहे, बस एवढाच फरक आहे. रथ वापस नेला सुमंत प्रधानाने 1 मिनिटात. बापू रथ वापस नेला. रात्रीच्या 12 वाजता माय कौसल्यानं विचारलं, आणलं रामाला. नाही आईसाहेब. रघुनंदन पायी गेला, रथ कार्य तो आणला. सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. नाथांचा अभंग.
मग धरणी, अहो धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे मायचं प्रेम कौशल्याचं. आता पुढे नमस्कार केला जमिनीवर पडलेल्या राजाला सुमंताने. देखी सचिव जय जीव कही केणे उदंड प्रणाम. देखी सचिव जय जीव कही केणे उदंड प्रणाम. तुरत उठवतो कळुगती कहो सुमंत राम सियावर रामचंद्र की. बस बस कामापुरतं. ताड़कन उठले. आणलं रामाला. नहीं सरकार 14 साल के पहले कोई नहीं आएगा. राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परि हरि रघुवर विरह राव गये सुरधाम. माय कौशल्येचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं राजा दशरथाचं प्रेम त्यानं प्राण सोडला. घरी गेल्यावर डोकं चालवा कोणाचं कमी आहे. तसं माय देवकीचं प्रेम सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. आणि वेळ कमी आहे का. जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल. हे झालं मायचं प्रेम बरे का. आता सेंट्रल जेलमध्ये प्रकरण आहे. मध्यरात्र आहे. काळाकुट्ट अंधकार, विजाचा कडकडाट, मेघ गर्जना, मुसळधार पाऊस, यमुनेला पूर. तरी कृष्णाला टोपल्यात ठेवलं, डोक्यावर टोपलं घेतलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. लेकाला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. बापाचं प्रेम कुठं कमी आहे. फिरविले दोन्ही चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. रडे माया कर्या कांत नामा म्हणे उठती तुत. मथुरे सांगितलं सरकार तुमच्या नरडीचा घोड घेणारा 8वा जन्माला आला. ते सशस्त्रच आला. हिसकावून घेतलं मुलीला. देवकी माय रडली. दादा अरे 6 मारले रे. कधी विरोध केला का रे बाबा. अरे मुलगी तरी राहू दे. काय सांगता येतं देवके. पुढे चालून मुलीचा मुलगा झाला. माझ्या बापान नाही मरायचा. गरगर गरगर फिरवलं. आदळणार ती हातात निसटली. तिचे उद्गार आहे चांडाळा माझ्या घातावर टपला का. तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला. हे तिच्या तोंडून ऐकल्यानंतर थांबा थांबा. चरणात फिटिंग आहे. पहिलं केलं तरी वेल्डिंग होत नाही. आमच्या संस्थेच्या चाकोरीप्रमाणे फिटिंग अर्ध्या चरणात येते.
तुझ लागी वधी उपजला मजा आधी. मायेच्या तोंडून ऐकलं कंसा, तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला गोकुळात. हे ऐकल्यावर दुष्टा चळकाप सुटला. मग घाबरला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्मला. हे ऐकल्यावर दुष्टा चळकाप सुटला. आता तुम्ही थांबा, तर इकडची पार्टी दुसरं प्रमाण मी सांगेल तेव्हा बरोबर. आता तयारीत राहा, सर्व बरोबर करू. आता समृद्धीनं घेऊ सगळे कीर्तन. पाठ आहे पुढचं. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. पण एका नाण्याला दोन बाजू. हे पहा, एका कृतीनं सर्वांना आनंद होतो का? पहाट व्हायला आली माऊली म्हणतात जगाला आनंद आहे, पण चोरटे चिंतेत आहे. चोरटे लेका कोंबडं ओरडलं, अजून भिंत फुटली नाही. जगाची सुख पहाट, चोरा मरणाहुनी निकृष्ट. विश्वाचे आयुष्य जेणे उदय तो सूर्य उदयला देखुनी सबळे. सूर्याचा उदय झाला की जगाला आनंद आहे, पण घुबडं चिंतेत आहे म्हणते दिवसभर दिसत नाही आपल्याला. जगाची सुख पहाट चोरा, तसं विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखुनी सबळे. पापिया फुटती डोळे डोळाचे. म्हणजे पूर्वीपासून एका नाण्याला दोन बाजू हे ठरलेलं आहे. तसं दुष्टा चळकाप सुटला मथुरेत. मथुरेत दुःखाला पारावार नाही, पण गोकुळात आनंदाला पारावार नाही. आता गोकुळात आनंदाला पारावार नसण्याचं आणि मथुरेत दुःखाला पारावार नसण्याचं कारण बापही ऐकले होता. कृष्ण मथुरेत दुःखाला पारावार नाही, गोकुळात आनंदाला पारावार नाही. याचं कारण होता कृष्णाचा अवतार. गोकुळात आनंद करते घरोघर देवाचा अवतार होय. दासा सुख दैत्या भय या नाया. हो, पण त्यांना आनंद झाला गोकुळात. हे कशावरून? अरे कृतीवरून. पहा, तुम्ही एखाद्या गावात गेला, सत्यनारायणाच्या पूजेची तयारी चालू आहे, हसून नवीन कपडे घालून घरमालक आलेल्या पाहुण्याचं स्वागत करीत आहे. समजायचं इथं कुठंतरी वाईट घटना घडली असं म्हणताय का कोणी? मग त्याचा अनुमान. तसं गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही आणि मथुरेत दुःखाला पारावार नाही. याचं कारण होता कृष्णाचा अवतार. ठीक आहे, पण गोकुळात आनंद झाला हे कशावरून? त्यांच्या कृतीवरून. सदानामाची गाती सदानामाची गाती सदानामाची गाती सदानामाची गाती ओ सदानामाची कशावरून? त्यांच्या कृतीवर. त्यांची कृती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे काजळे महाराज. नाव आणि नाचणं हे माझ्यापेक्षा तुम्हाला कीर्तन चांगलं पाठ आहे.
अमुक अमुक म्हणजे नाम वाचे गाती, आणि गुलाल टाकून फुल नाचणे. फुल शब्दावर जरा जास्त जोर देतो. सदा नाम वाचे गाती, बरं का उद्धव महाराज. आणि प्रेमे आनंदे नाचती. अहो पण एक नियम आहे काय, प्रयोजन मनुदिस्से मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. मग यांना नाम घेण्यामध्ये फायदा काय. तुका म्हणे हरती दोष, तुका म्हणे हरती तुका म्हणे हरती दोष, म्हणून आनंदाने करते घोष. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे नेकी माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. याच्यामुळे झालं काय, यमू म्हणे कवनाते यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे दोष वख दासी नाही, म्हणून हरती दोष म्हणून आनंदाने करते घोष. सांप्रदायपूर्वक भजन होईल, मधली चाल होईल, शेवटी आरतीसह सगळ्या कार्यक्रम 12ला संपेल, आणि नंतर निवेदक सांगतील तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. तोपर्यंत कोणी उठणार नाही, सगळे स्वातंत्र्य पुढचं निवेदकाला. आता हात वर करा शूटिंगवाले, एवढं पंढरपूर जाऊ द्या महाराष्ट्रात, आमच्या पाटलाचे हात घ्या बरं का. काय करावं. हा वा वा शाबास एका तालात विठोबा रखुमाई. एक माझ्याकडे पा, एक थांबा बोल नका, एकच टाळ, एक पा, एक चिल्लर नाही, एक थांबा, एक वर हात, एक थांबा, एक हा, एक शाबास, एक ताकद लावा, एक अरे हे तालात, एक ये बात. हा ये बात. हातवर हातवर बापू, हातवर करा. डॉक्टर हातवर करा. अरे माऊली समाधीमध्ये डोलत असेल, माझे लेकरं कसं भजन करता. Oh
रांगत रंगणी चोरीत लोणी रागत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी रावणी धरती गवळ बांधित चरणी देती गाणी चरणी देती गाणी यशोदे साजनी दही दूध भक्षुने कमाल केले धवल केले साजणी कृष्ण आलवा आलवा परतुनी माय गावा कृष्ण आलवा आलवा परतुनी माय गावा कृष्ण आलवा आलवा परतुनी माय गावा कृष्ण आलवा रांगता रांगता चालू लागले चालता चालता बोलू लागले आणि जेव्हा खोड्या सुरू झाल्या नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रार येऊ लागल्या यशोदा ऐकून घेईना पण घरी खोडी सुरू केली बरं का मंदडाजी मग यशोदा म्हणली तू आता गावात राहण्याच्या लायकीचा नाही उद्या जाई राणा सवे घेवोनी बोधना 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 सवे उद्या जाई राणा सवे घेवणी गोधण्या सर्व गोपाळांचा समवेत भगवान गायी घेऊन जातात पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान गायी उभ्यानं गवत तोडायच्या रवंतसाच्या जेवायला शिदुऱ्या घ्या शिदुऱ्या घेऊन गोपाळ निघाले सर्वांचं खेळामध्ये लक्ष पण एकदा वेळ झाल्यावर गोपाळ म्हणले झाले आता वेळ म्हणते आणा सिदोऱ्या सर्वांच्या मध्यभागी उभं राहून भगवान काला वाटतात त्या प्रसंगाचं वर्णन हे पहा सालाबाद प्रमाणे शिस्त सांभाळा आरतीला सुद्धा कोणी उठायचं नाही अजून माझे हक्काचे 20 मिनिट शिल्लक आहे मी कोणाचा मिनिट घेत नाही माझा देत नाही विठ्ठल विठ्ठल तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे पसरोनी रडे पसरोनी वाहातीच्या धारा अरे दोहीच्या कोकरा अरे दोहीच्या तुका म्हणे अधिक अधिक तुम्ही वारे दोहीकडे पसरोनीकडे पसरोनीकडे अवकाशनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव निवास उत्तम लोकादा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटो एकमेका वैष्णव निवास हे पहा सालाबाद प्रमाणे पहिली आरती माऊलीची करू मग पांडुरंगाची मग ज्ञानोबाराय तुकोबाराय उठायचं कोणीच नाही मी जेव्हा म्हणेन टाळकरी महाराज खाली बसा तेव्हा सर्वांनी बसायचं आहे झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवाडी कहपणे सापण तुकामणे भोग देला निवारिला लागा चक्रपाणी आज पुरवेन बसल काळ पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरवेन वस धन्य काळ तुकावाले काळ आज पुरवेन वस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाची आरती धन्य धन्य ते लोचन बाळा आणि धन्य धन्य ते लोचन करती
माऊलीची आधी तुम्ही बसा. गुरुजी बसा, खाली बसा. पाटील खाली बसा, बसा खाली. आता आरती शिस्तबद्ध करू. हां बोला. शिवरूपी साकार दैवी पावन शास्त्र ज्ञानेश्वर माऊली दुखे सावन सुखाविले जना भवरस्त नाना लीला करुणे मस्ता देव देव माऊली सद्गुरुमूर्ती करुणा सागर गुरुराया वाळू आरती जय देव वैदिक धर्म गुरुनिष्ठा सदैव सदा शरणे शास्त्र ग्रंथ अवलोकने तत्वज्ञाने हनुमान अनुग्रह सुफला अखंड अन्नदान कैले क्षेत्रम जय देव करुणासागर गुरुराया वाळू आरती वैराग्य पूर्णांतराने सुधे जगांगे हृदय विराजे अमृतमय शांती प्रवचने कीर्तनाद्वारे समान प्रबोधे विनम्र भावे जनसेवा सनाची मुक्ती जय देव माऊली सद्गुरुमूर्ती करुणासागर गुरुराया वाळू आरती जय देव व्यासे धर्माचरणे प्रभुदेव प्राप्ते असंख्य जळजळाने राम नामामृते तव दर्शने तव बोधे भक्ता उद्धरते सद्भक्ती लाभो तो चरणी विनंती जय देव जय माऊली सद्गुरुमूर्ती करुणासागर गुरुराया वाळू आरती जय देव योग्य 28 थांबा थांबा. पाठ आहे एका तालात. योगे 28 विटेवरी उभा. बोल नका माईकवर. पुंडलिकाच्या भेटी ब्रह्माने चरणी वाय भीमा. एक ताळी. जय देव. एक ठोका चिल्लर नाही. आवाज. ए टाळ्या इकडच्या तालात चुकतंय तुमच्या. हा ह्या भाषणाच्या टाळ्या चालू आहे इकडच्या पा. तुळशी माळा गळा कर ठेवणी काठी कासे पिता. वाजू नका थांबा तुम्ही इकडचे. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव जय पांडुरंगा. एका तालात हात वर. असं आता जमलं. आषाढी कार्तिक आषाढी कार्तिक भक्तजन येती. हात वर. जय देव जय पांडुरंगा. सा माई वल्लभा राईच्या वल्लभा बोल नका. आरती ज्ञान राजा. हात वर. वा वा. लोपले ज्ञान जयगी. हात वर करा मस्के पाटील. आरती ज्ञान राजा महा. असं आता इकडच्या टाळ्या जमल्या. असं गुय बोले ब्रह्मची केले. असं आरती ज्ञान राजा ये बात मनोविधीला माझा आरती ज्ञान. आरती तुकारामा. शाबास. पंढरपूर लगरा. राघवे सागरात. हात वर करा थोडा. आता स्वामी सद्गुरु थामा पाय. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वर आरती तुकाराम. स्वामी सद्गुरु धामा. धामा सच्चिदानंद पायल. घालीन लोटांगण वंदन चरण डोळा पाय रूपात जय. आले गण आनंद गण पायो.